खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज प्रचारादरम्यान नेवासा तालुक्यातील भालगाव, गोधेगाव, टोका, प्रवरा, संगमखेडले, काजळी, मंगळापूर परिसरात भेटीदरम्यान बहिरवाडी येथील जागृत देवस्थान श्री कालभैरव देवस्थानला जाऊन मनोभावी श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेतले। या 30 वर्षांच्या राजकीय कालावधीत आपल्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा स्वभावासाठी परिचित असलेल्या खासदार लोखंडे यांच्या साधेपणाचा उपस्थितांना पुन्हा एकदा प्रत्यय आला। कालभैरव देवस्थानच्या प्रसादालयामध्ये नेहमीप्रमाणे महाप्रसाद सुरू असताना खासदार लोखंडे यांनी सुद्धा सामान्य भाविकांप्रमाणे रांगेत उभं राहून स्वतः आपले जेवणाचं ताट घेऊन भाकरी, भात आणि आमटी प्रसादाचा सर्व भाविकांसोबत जमिनीवर बसून महाप्रसादाचा लाभ घेतलाय। दरम्यान एका ठिकाणी हळद समारंभ सुरू असताना नववधू वरांना आणि कुटुंबाला भेट देत शुभेच्छा दिल्या। एकंदरीत मोठा मतदारसंघ आणि शेकडो गावे, वाडी, वस्त्या आणि नागरिकांच्या गाठीभेटी हे निवडणुकीत क्रमप्राप्त जरी असेल तरी या प्रचारादरम्यान खासदार सदाशिव लोखंडे यांनी रस्त्यात भेटणाऱ्या दुकानदार, नागरिकांनी अगदी 1-2 जणांना सुद्धा आपुलकीने चौकशी करत त्यांच्या समेत फोटो काढले। याच दरम्यान त्या रस्त्यात काही कार्यकर्ते भेटले असता भर उन्हात खाली उतरून त्यांची भेट घेत त्यांच्या फोटोचा आग्रह पूर्ण केला। एकूणच खासदार लोखंडे यांच्या साधेपणाची नागरिकांमधून चर्चा होताना दिसून येत आहे। साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा। सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे। सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे। डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात। तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा।